दिल्ली स्फोटानं हादरली आणि त्याच्यानंतर आता जवळपास 12 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती जी आहे ती समोर येते। त्याचबरोबर जवळपास 30च्या आसपासमध्ये जे जखमी जे आहेत रुग्ण त्यांना याच रुग्णालयामध्ये दिल्लीच्या या लोकनायक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे। काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या रुग्णालयामध्ये येऊन जखमींची विचारपूस केली। त्याच्यानंतर दिल्लीचे राज्यपाल यांनीही आता काही वेळापूर्वी या ठिकाणी भेट घेतलेली आहे। त्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत। काही त्यातले रुग्ण जे आहेत ते अत्यंत गंभीर असल्याची माहिती या ठिकाणी मिळते। त्या स्फोटाची भीषणता इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होती की जवळपास जाग्यावरच साधारणतः 8 ते 10 लोकांचा मृत्यू झाला होता आणि रुग्णालयामध्ये साधारणतः 2 ते 3 लोकांचा मृत्यू झाला। असं एकूण 12चा आकडा जो आहे तो समोर येतोय आणि त्यातच काही 30 लोक जवळपास 30च्या आसपास लोक जे आहेत ते गंभीर स्वरूपाने त्यातले काही जखमी आहेत। त्यामुळे आता पाहावं लागेल त्यांच्यावर उपचार सुरू आहे पुढे काय होतंय। मात्र ज्या पद्धतीने आपण बघत असाल लाल किल्ला आणि त्याचप्रमाणे चांदनी चौकच्या मध्येच मेट्रो स्टेशनच्या इथे एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संध्याकाळच्या 7च्या सुमारामध्ये हा जो प्रचंड अशा प्रकारचा जो स्फोट झाला त्या स्फोटाने संपूर्ण दिल्ली नव्हे तर संपूर्ण देश हादरला असताना आता मात्र रुग्णालयामध्ये जे रुग्ण आहेत या ठिकाणी दाखल केलेले आहेत ते रुग्णांवर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत। आपण बघत असाल या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। दिल्ली पोलिसांच्या वतीनं बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत। तर हे जे रुग्णालयाचे गेट आहे हेही बंद करण्यात आलेलं आहे। कोणालाही या ठिकाणी आतमध्ये जाण्याची मुभा नाहीये। काही जे रुग्णांचे नातेवाईक आहेत ते आता या ठिकाणी बसलेले आहेत, बाहेर त्यांची प्रतीक्षा करतायत। त्यांची अपडेट जी आहे ते त्यांना डॉक्टर बाहेर येऊन देत आहेत। मात्र आता कोणत्याही प्रकारची अपडेट आता या क्षणाला आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये। जशी अपडेट या ठिकाणी येईल ती अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। मात्र ज्या पद्धतीने आपण बघत असाल ही संपूर्ण जो काही घटनाक्रम आहे अत्यंत थरारक आणि अत्यंत हृदयद्रावक अशा प्रकारचा हा थरारक जो आहे तो दिल्लीमध्ये घडलेला आहे आणि दिल्लीमध्ये हा घडलेला घटनेमुळे आता संपूर्ण देशामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत। आता मात्र रुग्णांवर उपचार सुरू आहेत, रुग्णांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, रुग्णांचं DNA टेस्ट करण्याचं काम सुरू आहे की रुग्ण जे जखमी होते ते जखमी नक्की कोण होते, कुठून आले होते, ते फिरण्यासाठी आले होते, पर्यटक होते की इथले कुणी रहिवासी होते। या संपूर्ण गोष्टीचा जो तपशील आहे तो गोळा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी DNA टेस्ट सुरू आहे जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांची, जेणेकरून त्या रुग्णांची ओळख पटू शकेल आणि जे काही रुग्ण या ठिकाणी जखमी जे दाखल करण्यात आलेले आहेत त्यांची ओळख पटल्यानंतर त्यानंतर ते जे मृतदेह आहेत ते नातेवाईकांच्या स्वाधीन केले जाणार आहेत। मात्र या ठिकाणी आपण बघत असाल याच रुग्णालयामध्ये आता मंत्रिमंडळातले काही जे मंत्री आहेत ते काही थोड्या वेळामध्ये या ठिकाणी दाखल होणार अशी माहिती मिळते। मात्र ज्या पद्धतीनं हा सगळा घटनाक्रम झाला तो घटनाक्रम पाहता आता मात्र जखमींवर या ठिकाणी उपचार सुरू असताना अजूनही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्फोट घडला त्या ठिकाणी आता फॉरेन्सिक लॅबची टीम आहे, अनेक संस्था आहेत त्या ठिकाणी जाऊन तपास करतात की ज्या पद्धतीनं आपण बघत असाल हरियाणामध्ये जो काही एक व्यक्ती जो सापडला त्याच्या नावावर जी गाडीमध्ये स्फोट झाला होता त्याच्या नावावरती गाडी होती, त्याचं नाव सलमान होतं। त्याच्यानंतर त्याच व्यक्तीनं एका व्यक्तीला गाडी विकली होती असंही त्यांचं म्हणणं आहे आणि तोच व्यक्ती जो आहे तो मोहम्मद उमर अशा प्रकारचं त्याचं नाव आहे, तोच व्यक्ती त्या गाडीमध्ये बसला होता असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं। त्यामुळे तो व्यक्ती अजूनपर्यंत आता मात्र 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। तर मोहम्मद उमर जो आहे त्याच्या पुलवामामधून 2 भावांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि हा संपूर्ण घटनेचा जो तपास आहे ते पोलीस आणि NIA ची टीम संपूर्ण हे घटनेचा तपास जे आहेत ते करतायत। मात्र आता ज्या पद्धतीनं हे जे रुग्ण जे जखमी आहेत ते जखमी आता या ठिकाणी दाखल आहेत आणि त्या जखमीवर उपचार सुरू आहेत। मात्र आता आपण बघत असाल काही जखमी आहेत ते अजूनही मला वाटतं या ठिकाणी येत आहेत। एक ॲम्ब्युलन्स जी आहे ती आता आपल्याला जाताना दिसते याच गेट्समधून आणि हे जे जखमी आहेत हे आता रुग्णालयामध्ये चाललेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र ते लवकर बरे व्हावेत म्हणून जो डॉक्टर्स आहेत ते अतोनात प्रयत्न करतायत बरे होण्यासाठी आणि त्यामुळे हे संपूर्ण केंद्र सरकार असो इथले राज्य सरकार असो या देखरेखीखाली हे संपूर्ण उपचार सुरू आहेत। मात्र ज्या पद्धतीने आपण ही घटना घडली पुन्हा एकदा तेच सांगेन की ही जी घटना घडलेली आहे याने संपूर्ण दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे आणि ज्या पद्धतीने ही घटना घडली जो स्फोटाची तीव्रता होती त्या स्फोटाच्या तीव्रतेमध्ये आतापर्यंत मिळालेल्या आकड्याप्रमाणे पुन्हा एकदा 12च्या संदर्भामध्ये ही आकडेवारी समोर येते। तर जवळपास 30च्या आसपास हे रुग्ण जे आहेत जे जखमी आहेत हे जखमी आता या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत। त्यामुळे हे रुग्ण बरे होतात का आणि त्यांच्याकडून अधिकची माहिती काय मिळते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। लोकशिवायसाठी प्रमोद पाटील, दिल्ली।